पेट्रोल, डिझेल भाव वाढतील, थोडेसे वाढलेत. अजूनही त्यात वाढ होण्याची दाट शक्यता. कारण इराण आणि अमेरिका यांच्यात पेटलेलं युद्ध, जरी युद्धविराम असला, चर्चा होत असल्या, तरीही जे काही घडलंय, इराणने जे काही इतर देशावर हल्ले केलेत, त्यामुळे ज्या तेलविहिरी डॅमेज झालेल्या आहेत, कुवेतमधली घ्या, सौदीमधल्या घ्या, त्या तेलविहिरी पुन्हा दुरुस्त होणं याच्यासाठी खूप मोठा कालावधी लागणार आहे. त्यातून पुन्हा प्रोडक्शन सुरू व्हायला खूप दिवस लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार हा जास्तीत जास्त डॉलर्समध्ये केला जातो आणि आपल्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी ही जेवढी जास्त असेल तेवढी आपल्या देशाला प्रगती करणं सुकर असतं. हे साधं गणित. आता याच सगळ्या गणिताच्या अनुषंगाने प्रधान सेवकांनी काही गोष्टींची काळजी घ्या म्हणून आव्हान केलं. त्याच्यावरती बऱ्याच बुद्धिवंत, बऱ्याच स्वतःला कसलेला राजकारणी समजणाऱ्या लोकांनी आगपाखड केली. जेव्हा आपल्या देशाचा एखादा नेता, वरती काम करणारा, ज्याच्या समोर सगळ्या आंतरराष्ट्रीय पॉलिसीज ठरतात, तो नेता जेव्हा तुम्हाला काही काळजी घ्यायला सांगतो, तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा वैयक्तिक स्वार्थ काहीही नसतो. इतकं तरी जाणून ती काळजी जेवढी आपल्याला घेता येईल तेवढी आपण घ्यायची आहे. आता आपण तर खूपच सामान्य आहोत. नेहमी काय परदेशवारी आपण करत नाही. सोनं खरेदी करायला रांगेत कधी आपण दिसत नाही. पेट्रोल डिझेलचा अपव्यय आपल्याकडनं कदाचित थोडाफार कधीतरी होऊ शकतो, त्याचा आपण खात्री लावू शकतो. माझ्या एकट्याने दिल्याने काय होणार आहे? जसं आपण मतदान करताना म्हणतो की मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय होईल, जसं मी एकट्याने जर गाडी फिरवली पेट्रोल घालून, डिझेल घालून, मनसोक्त हुंदडलो, मी ट्रिपला गेलो, तर असं काय फरक पडणार आहे? पण असं जर प्रत्येकाने ठरवलं तर मग तसा काहीच फरक पडणार नाही ना. मग कोणीच काळजी घेतली नाही असंच दिसेल. आता हे पेट्रोल आणि डिझेलचे भाव, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, याला एक रेफरन्स आहे. लखनौमधील भारत सिंग नावाच्या रिटायर्ड इंजिनियरनी एक सुंदर असा प्रयोग केला आणि संशोधन केलं. ते संशोधन यशस्वी झालं आहे. काय संशोधन आहे? आता आपल्याला पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर आपण CNGवरच्या गाड्या बघितल्या, इलेक्ट्रिक गाड्या बघितल्या, हायब्रिड व्हेकल्स, 4 व्हीलर्स बाहेर आल्यात. हायड्रोजनची कार स्वतः सन्माननीय नितीन गडकरी वापरत आहेत. हायड्रोजनवर रेल्वे सुरू झालेली आहे. ही सगळी बदल जे आहेत ते सकारात्मक बदल आहेत. त्यामध्येच मोडणारा एक असं संशोधन भारत सिंग या नावच्या रिटायर्ड इंजिनियरनी लावलं आहे. मोटरसायकल त्यांनी चक्क हवेवरती चालणारी मोटरसायकल बनवली आहे. त्यांनी सांगितलं आहे केवळ 65 रुपयात लखनौ ते दिल्ली या मोटरसायकलवर तुम्ही प्रवास करू शकता. फक्त इंधनाचा खर्च, हवेचा खर्च 65 रुपीज. आता हे संशोधन लखनौमध्ये लागलं, ते जनतेपर्यंत पोहोचते. आता बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप्स, बरेचसे व्हिडिओज त्याच्यावरती बनलेत, त्यांचे इंटरव्ह्यू झालेत. परंतु मध्यंतरी पंढरपुरामध्ये सुद्धा एका तरुण युवकांनी, त्या इंजिनियर नाही किंवा काही नाही, फक्त या गाडीबद्दल कुतूहल त्याच्या मनात होतं आणि तो प्रयोग करत गेला आणि त्यांनीसुद्धा माफक पैशात एक इलेक्ट्रिक बाईक बनवली. म्हणजे माफक पैशात चालणारी, जास्तीत जास्त अंतर तुम्ही अक्षरशः 5 ते 10 रुपयात जाऊ शकता, असं त्यांनी प्रयोग करून दाखवले. त्याचीसुद्धा खूप ठिकाणी मुलाखती झाल्या, क्लिप बनल्या, व्हिडिओज बनले. पण पुढे या लोकांना, या संशोधकांना आपल्या देशामध्ये प्राधान्य का मिळत नाही? ही टेक्नॉलॉजी अजून जास्तीत जास्त चांगल्या रीतीने लोकांसमोर का येत नाही? आता समजा माझी स्वतःचीच मोटरसायकल मॅन्युफॅक्चरिंग करण्याची एक मोठी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, आणि मी जर 1000 कोटीचा माल बनवलेला असेल
तर मी अशा लोकांना पुढे येऊ देईन का? माझं स्वतःचं 1000 कोटीचं नुकसान, माझा स्वतःचा बिझनेस ठप्प, हे सगळं चित्र डोळ्यासमोर दिसत असताना अशा लोकांना कोणी सपोर्ट करेल का? मी सपोर्ट करेन का? हा साधा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. आणि त्याचमुळं या भारत सिंग नावाच्या रिटायर्ड इंजिनियरला, ज्याच्या डोक्यामध्ये ही हवेवर चालणारी मोटरसायकल आपण बनवू शकतो ही संकल्पना कशामुळं आली, कधी तुम्हाला ही प्रेरणा मिळाली, असं जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, पवनपुत्र हनुमानजी यांची जेव्हा मी हवेत उडत जाणारी प्रतिमा बघितली, खांद्यावरती गदा आहे आणि ते हवेत उडत आहेत. पंख नसलेले आपले हनुमान जर हवेतून उडत जाऊ शकत असतील तर ती हातातली गदा मग गदा आहे का, मग ते हवेत तरंगत राहणारं काही यंत्र आहे? असा विचार माझ्या डोक्यात मनात आला आणि मी कामाला लागलो की ह्या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे. आणि आता आपण रिटायर झालो आहेत, आता आपल्याकडं वेळच वेळ आहे असं समजून मी या कामात वाहून घेतलं. आणि आज त्याचं फळ म्हणजे ही मोटरसायकल. एक सिलेंडर डाव्या हाताला उभा असा त्यांनी त्या गाडीला फिट केला आहे आणि ॲक्सिलेटर वाढवल्यानंतर ॲटो स्टार्ट होते गाडी. साधारणतः TVS मोपेड या शेपमधली ती मोटरसायकल आहे. अर्थात हे सगळं रूप पालटता येतं, याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट आणता येते. ॲडव्हान्स जी काही टेक्नॉलॉजी आहे त्या पद्धतीने ॲडव्हान्स्ड पार्ट्स बनवून ही मोटरसायकल एक चांगल्या रूपात लोकांसाठी उपलब्ध करून देता येते. स्टार्टअपला तुम्ही प्राधान्य देताय, परंतु कुठेतरी हे शासन मोठ्या उद्योगपतींची पण काळजी घेतं आहे असंच चित्र आहे. कारण हे शोध आज लागत नाही आहेत. गेल्या 10 वर्षापासून विदाऊट पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिकच्या स्कूटर्स काही खेड्यामधून काही मेकॅनिक लोकांनी बनवल्यात. एका व्यक्तीने जीप बनवली आहे, तीसुद्धा कमीत कमी खर्चात चालणारी जीप. त्या जीपवरती प्रभावित झाले आपले मोठे उद्योगपती महिंद्रा. पण नंतर पुढं त्या व्यक्तीला कोणी काही सपोर्ट केला अशा काही बातम्या गेल्या 2-3 वर्षात तरी आल्या नाहीत. म्हणजेच गेल्या 7 ते 8 वर्षापासून जर असे शोध लागत असतील आणि ते यशस्वी झाले असे म्हणून व्हिडिओज बनले असतील तर नंतर त्या शोधांचं नक्की झालं काय? आता हे त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय मला पण समजणार नाही. कारण त्यांची तोंडं पण बंद केली आणि त्यांचं संशोधन पुढे पण जाऊ दिलं नाही. असं काही घडलं आहे का हे मला त्यांच्याकडं भेटून त्यांना विचारूनच आणि मगच वक्तव्य केलेलं चांगलं असं मला वाटतं. परंतु कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं आहे. अशा लोकांना पुढं येऊ दिलं जात नाही. ह्याच्यामागं कोणती तरी एक लॉबी कार्यरत असू शकते. ती लॉबी म्हणजे काय? ज्या व्यक्ती या बिझनेसच्याद्वारे आज अब्जाधीश आहेत, अब्जावधी रुपयाची त्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांच्याकडं करोडो रुपयांचा माल, शेकडो हजारो कोटी रुपयांचा माल पडीक आहे आणि त्यांचं गिऱ्हाईक समोर तयार आहे. ते गिऱ्हाईक जर इकडं डायव्हर्ट झालं तर हा माल कसा विकायचा, या कर्जातनं कसं मुक्त व्हायचं, ही चिंता जर त्या उद्योगपतींना सतावत असेल, म्हणूनच हे संशोधन पुढे येत नाही की काय, असा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या मनाला भेडसावतो आहे. ज्यांनी हे संशोधन लावलं त्या भारत सिंग यांना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आणि कुठेतरी स्वतःच्या बळावर या संशोधनाच्या रस्त्याने पुढे जात जात तुम्हाला स्वतःची काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट काढता येते का, काही 4-8 इंजिनियर लोकांना एकत्र येऊन भांडवल गोळा करून या धंद्यामध्ये उतरता येतं का, या गोष्टीकडे तुम्ही प्रकर्षाने लक्ष द्यावं. शेवटी स्वतः धडपडल्याशिवाय किनारा मिळत नाही. स्वतः हातपाय हलवल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही समुद्रात पोहता येणार नाही, हे निश्चित. आणि तुम्ही या एका मोठ्या समुद्रात उडी घेतली आहे, त्यातून कसा तीर गाठायचा हे तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्हाला त्यामध्ये यश मिळावं याच सदिच्छा आणि याच शुभेच्छा.